उद्योजक रतन टाटा यांचं मृत्यूपत्र समोर आलंय। या मृत्यूपत्रात रतन टाटा यांनी तब्बल 500 कोटींहून अधिकची संपत्ती एका उद्योजकाच्या नावावर केली। कोण आहेत हे उद्योजक पाहूया। रतन टाटांच्या मृत्यूपत्रात काय? संपत्तीमधील 1/3 हिस्सा मोहिनी मोहन दत्ता यांना देण्यात यावा। त्यामुळे दत्ता यांना 500 कोटींपेक्षा अधिक संपत्ती मिळणार आहे। मोहिनी मोहन दत्ता हे जमशेदपूर मधील रहिवासी आहेत। दत्ता हे रतन टाटांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक होते। रतन टाटा 24 वर्षांचे असताना जमशेदपूरमध्ये त्यांची मोहिनी मोहन दत्ता यांच्यासोबत भेट झाली होती। मोहिनी मोहन दत्ता हे ट्रॅव्हल्स क्षेत्रातील उद्योजक आहेत। दत्ता हे स्टॅलियन या ट्रॅव्हल्स एजन्सीचे मालक होते। 2013 मध्ये ही कंपनी ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा भाग असलेल्या ताज सर्व्हिसेसमध्ये विलीन करण्यात आली। दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाची स्टॅलियनमध्ये 80% भागीदारी होती, तर 20% भागीदारी टाटा समूहाकडे होती। दत्ता यांच्या एका मुलीनं 2015 पर्यंत ताज हॉटेल्समध्ये काम केलं। 2024 नंतर त्यांच्या मुलीनं टाटा ट्रस्टमध्ये काम करायला सुरुवात केली।